हॅलो एव्हरीवन, मी आहे उत्कर्षा, एक हाऊसवाईफ की अशी हाऊसवाईफ जिला तिचे स्वप्न पूर्ण करायची आहेत. त्यामुळे मी आज पहिला ब्लॉग बनवते. तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर दुपारच्या जेवणाची भांडी जमा होती, आधी ती आवरून घेतली. रुही माझी झोपली होती, त्यामुळे पटपट सगळंच कामं आवरून घेतली. दुपारी काहीच काम करायची इच्छा होती. रुही स्कूलवरून आली तर नंतर आम्ही झोपी गेलो. तर सगळा पसारा राहिला होता. तर किचन पण लगेच साफ करून घेतलं. त्यानंतर राहिलेली कपडे राहिली होती ती आवरून घेतली. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईल. फरची पण राहिली होती पुसायची, ते पण पुसून घेतलं. मुलं झोपली असली की कसं निवांत काम करू शकतो आपण, आणि मेन म्हणजे पटपट काम होतं. नाही तर मुलं जागे असली की लोडबोल करत राहतात सारखी, त्यामुळे काम पण लवकर होत नाही. जे काम 10 मिनटाचं असतं त्याला कमीत कमी 20 मिनटं तरी लागतात. त्यामुळे ती झोपली असली का मी पटकन आवरून घेते सगळं. माझं ॲक्च्युली MSc झालं आहे, पण रुही लहान असल्यामुळे मला जॉब करायला जमलं नाही ना. आता बराच गॅप झाला आहे माझ्या ह्याच्यात एज्युकेशनमध्ये. MSc कंप्लीट माझं 2022मध्ये झालं होतं. तर म्हणून मग मी जॉबला ॲप्लाय करते, पण आता काही पॉसिबल नाही आहे. आणि सध्या कंडिशन पण खूप घाण आहे बाहेरची. त्यामुळे म्हटलं काहीतरी करावं. तर मला आनंद म्हणजे आवड पण आहे अशी व्हिडिओज बनवायची. पटकन मी मस्त फ्रेश झाल्यानंतर मस्त देवपूजा करते, दिवाबत्ती करते छान. रांगोळी वगैरे पुसून घेतली. सर्वात आधी ती रुहीने खूप घाण केली. तिचं असं असतं, रांगोळी काढली की लगेच तिला पुसायचं असतं. मस्त असं दिवा लावून घेतला. ॲक्च्युली आज माझा व्हिडिओचा पहिला दिवस, म्हणजे पहिलाच ब्लॉग आहे माझा. आणि मी स्वामी सेवा करते, तर आजपासूनच सुरुवात करते. ज्या दिवशी मी स्वामी सेवे करायला सुरुवात केली त्या दिवशीच मी ब्लॉग पण बनवला. तर स्वामींचा आशीर्वाद माझ्यावर नेहमी असो हीच एक प्रार्थना आहे. आणि तुम्हालाही स्वामी खूप खूप यश, खूप आनंद, सुखी समृद्धी ठेवो हीच प्रार्थना. तर मी सगळ्या देवांची पूजा करून घेतली. आधी मी एक चॅनल क्रिएट केलं होतं कार्टून्स व्हिडिओजचं, पण त्याला मला एवढा रिस्पॉन्स नाही मिळाला. आणि ते कार्टून्स व्हिडिओज बनवायला खूप मेहनत लागत होती. म्हणजे लिटरली दिवस जायचा माझा. एक व्हिडिओ बनवायला दिवस नाही, 4-5 दिवस जायचे. तर हे पुस्तक मिळाले मला. ॲक्च्युली ते दिंडोरी प्रणीत पुस्तक नाही मिळाले मला, हेच मिळाले. तर म्हटलं कोणतेही असो, पण भावना तर आपली मनापासून हवी, मनापासून इच्छा हवी. त्यानंतर आम्ही दोघी मायलेकींनी चहा घेतला मस्त गप्पा करत करत. आणि रुहीला ना खानदेशी सॉन्ग खूप आवडतात बघायला. आम्ही खरं तर खानदेशी आहेत, पण मी राहते पुण्याला. आणि तिला आवड आहे, म्हणजे आवडतं, तिला समजत काही नाही पण आवडतं बघायला. तर तिथेच व्हिडिओज बघत होती, गाणे बघत होती. तर आमची दोघांची मस्ती चालली होती. तर त्यानंतर ती म्हणे, मम्मा मला भूक लागली आहे. तर मग आज जेवणात होतं मेथीचे पराठे. तर तुम्ही पण असे पराठे नक्की ट्राय करून बघा. मी त्यात बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ असं टाकलं आहे. छोटासा कांदा, आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, चटणी, हळद, चवीपुरतं मीठ, आणि असं थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं. जिरे लसूण कुटूनही टाकू शकता तुम्ही, मी तसंच ट्राय केलं आहे. खूप छान लागतात टेस्टला हे. सगळे पीठ थोडी थोडी टाकायची, म्हणजे छान लागतात. त्यानंतर मी थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घेतलं. तिला एक पराठा आधी करून दिला. रुहीला खायला दिला आधी, ती खात होती. आणि व्हिडिओज पण बघत होती, सॉन्ग बघत होती ती ऐराणी, तुम्हाला दिसेलच पुढे. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.